प्रॅक्टिस सेट 5.4 या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण दिलेल्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करणार आहोत. तर प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेशनसाठी सगळ्यात आधी आपल्याला माहिती पाहिजे पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. ए हा इव्हेंट असेल त्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस, दॅट इज इक्वल टू फेवरेबल आउटकम्स अपॉन पॉसिबल आउटकम. मला काय आउटपुट पाहिजे आणि काय काय आउटपुट येण्याची पॉसिबिलिटी आहे याचा रेशो घ्यायचा. हा रेशो असणार आहे त्या दिलेल्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी. सो फर्स्ट क्वेश्चन, इफ टू कॉइन्स आर टॉस्ड फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ फॉलोइंग इव्हेंट्स. दोन कॉइन टॉस झाले, मग त्यासाठी काही इव्हेंट्स दिलेले आहे त्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर हा जो रँडम एक्सपेरिमेंट झालेला आहे कॉइन टॉसिंगचा, सगळ्यात आधी आपल्याला त्याच्यासाठी सॅम्पल स्पेस काय असणार ते लिहावं लागणार आहे. टू कॉइन्स आर टॉस्ड, टू कॉइन्स आर टॉस्ड, टू कॉइन्स आर टॉस्ड. त्यामुळे आउटपुट पॉसिबल आउटपुट काय काय असणार आहे किंवा पॉसिबल आउटकम्स काय काय असणार आहे ते सिम्प्लाइज एस इज इक्वल टू दोन कॉइन टॉस झालेले आहे, हेड टेल, हेड आणि टेल. फर्स्ट कॉइनला हेड और टेल येऊ शकतो, सेकंड कॉइनला हेड और टेल येऊ शकतो. तर याचं कॉम्बिनेशन आपल्याला इथे लिहायचं आहे. काय काय पॉसिबिलिटीज आहे, फर्स्ट कॉइनचा हेड येऊ शकतो, सेकंडचाही हेड येऊ शकतो, फर्स्ट कॉइनचा हेड येऊ शकतो, सेकंडचा टेल येऊ शकतो, फर्स्ट कॉइनचा टेल येऊ शकतो, सेकंडचा हेड आणि टेल असे चार कॉम्बिनेशन असणार आहे. दोन कॉइन टॉस झाले म्हणजे पॉसिबल आउटकम किती असणार आहे, 2 पॉवर n. दोन कॉइन आहे म्हणजे 2 पॉवर 2 दॅट इज इक्वल टू 4. 4 आउटकम इथे आले पाहिजे. सो एन ऑफ एस किती असणार आहे 4. सॅम्पल स्पेस तर मिळाला. आता या सॅम्पल स्पेसचा यूज करून आपल्याला इव्हेंट फाइंड करायचं. इव्हेंटसाठी काय काय एलिमेंट्स इव्हेंटमध्ये असणार ते फाइंड करायचे आणि त्यानंतर त्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो बघा एन ऑफ एस तर आपल्याला मिळाला, तर आपल्याला एन ऑफ ए फाइंड करायचं आहे. फर्स्ट ए गेटिंग ॲटलिस्ट वन हेड. आपण असं बोलूया लेट इव्हेंट ए बी द इव्हेंट ऑफ गेटिंग ॲटलिस्ट वन हेड, गेटिंग ॲटलिस्ट वन हेड. कोणता वर्ड आला इथे, ॲटलिस्ट. ॲटलिस्ट म्हणजे काय, कमीत कमी एक हेड पाहिजे. म्हणजे पॉसिबिलिटी काय, एक हेड येऊ शकतो, कमीत कमी म्हणजे एकपेक्षा सुद्धा जास्त चालणार आहे म्हणजे 2 हेड. दोन कॉइन आहे त्यामुळे 2 हेडच्या वरती पॉसिबिलिटी नाही. तर आपल्याला असे रिझल्ट इथे घ्यायचे, असे पॉसिबल आउटकम घ्यायचे आहे की ज्याच्यामध्ये एक एच असेल किंवा 2 एच असेल. ओके, त्यामुळे ए या इव्हेंटसाठी आपण कोणते एलिमेंट्स लिहू शकतो, इव्हेंट ए बी द इव्हेंट ऑफ गेटिंग ॲटलिस्ट वन हेड, कमीत कमी एक हेड. कमीत कमी एक हेड म्हणजे हा एक येऊ शकतो, हा एक येऊ शकतो आणि हा सुद्धा एक पॉसिबिलिटी असू शकते. 2H 1H 1H. सो आउटकम HH HT आणि TH. एन ऑफ ए किती असणार आहे 3. ओके, एन ऑफ ए सुद्धा मिळाला. आता आपण प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करू शकतो. सिन्स पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. सो एन ऑफ ए किती आहे 3 आणि एन ऑफ एस आहे 4. म्हणजे याची प्रोबॅबिलिटी किती झाली 3/4. ठीक आहे, 3/4 झाली ह्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी. समजलं. नाव सेकंडला आपण बोलूया इव्हेंट बी. बी इव्हेंट आहे, लेट बी द इव्हेंट ऑफ गेटिंग नो हेड, गेटिंग नो हेड. म्हणजे ज्यावेळेस कॉइन टॉस होतोय त्यावेळेस हेड मिळत नाहीये. हेड मिळत नाही म्हणजे फक्त काय मिळतो, फक्त टेल मिळतोय. टेल मिळतोय म्हणजे काय पॉसिबिलिटी असणार आहे, कोणती केस असणार आहे, ओनली टेल. ओनली टेल म्हणजे काय, फक्त ही पॉसिबिलिटी. हेड नको, इथे हेड आहे, इथे हेड आहे, इथे सुद्धा हेड आहे, त्यामुळे ह्या 3 केसेस आपल्याला कन्सिडर नाही कराव्या लागणार आहे. नो हेड म्हणजे फक्त टी अँड टी हे आउटपुट असणार आहे. त्यामुळे एन ऑफ बी किती असणार आहे 1. किती एलिमेंट झाले 1. अँड देअरफॉर पी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ बी इज 1 अँड एन ऑफ एस इज 4. सो इव्हेंट बीची प्रोबॅबिलिटी झाली 1/4. ठीक आहे. आता इथे ए आणि बी आपण ॲझ्युम केले होते, त्यामुळे तुम्हाला ज्या टाईपमध्ये क्वेश्चन विचारलेला आहे त्याच टाईपमध्ये आपल्याला आन्सर लिहावं लागणार आहे. त्यामुळे इथे आपण लिहूया प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ॲटलिस्ट वन हेड इज इक्वल टू 3/4. त्याच पद्धतीने यासाठी तुम्ही लिहू शकता प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग नो हेड इज 1/4. सेकंड क्वेश्चन, इफ 2 डायस आर रोल सायमल्टेनियसली फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ फॉलोइंग इव्हेंट्स. रँडम एक्सपेरिमेंट कोणता झालेला आहे, 2 डायस रोल केलेले आहे सायमल्टेनियसली. त्यासाठी आपला सॅम्पल स्पेस लिहायचा आहे. 2 डायस रोल होत आहे त्या केसमध्ये सॅम्पल स्पेस काय असणार आहे आपण बघितलं. 2 डायस रोल होत आहे म्हणजे पहिल्या डायवरती हे आउटपुट असू शकतं 1 2 3 4 5.
त्याच पद्धतीने सेकंड डायवरती सुद्धा सेम आउटपुट असू शकतं. आपल्याला सॅम्पल स्पेस लिहिताना यांचं आपल्याला कॉम्बिनेशन लिहायचं आहे. कॉम्बिनेशन आपण कसं लिहिणार आहोत, आपण प्रॅक्टिस सेटमध्ये सुद्धा या टाईपचा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला. सोल्युशन, 2 dies are rolled simultaneously. This implies S is equal to काय काय आउटपुट असणार आहे, 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6. त्याच पद्धतीने 2 1 2 3 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 असे कॉम्बिनेशन आपल्याला इथे लिहायचे आहे. सो सॅम्पल स्पेसमध्ये काय एलिमेंट असणार आहे, 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6. Then 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6. Then 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6 आणि लास्ट रो. कारण 1 2 3 4 5 6 यापुढे आपल्याला काही आउटपुट मिळणार नाही आहे. याचा अर्थ समजतो ना, 1 1 म्हणजे काय, पहिल्या डायवरती नंबर 1 मिळाला, सेकंड डायवरती नंबर 1 मिळाला. 5 4 कन्सिडर केला तर पहिल्या डायवरती 5 नंबर मिळालेला आहे, सेकंड डायवरती 4 नंबर मिळालेला आहे. आता आपण फर्स्ट डायचे रेफरन्सने घेतलं असं तुम्ही सेकंड डायचे रेफरन्सने सुद्धा घेऊ शकता. म्हणजे तुम्ही सेकंड डाय आधी लिहा, म्हणजे 1 1 मिळू शकतो, सेकंड डायवर 1 फर्स्टवर 2 1 फर्स्टवर 3 1 फर्स्टवरती 4 या टाईपमध्ये. बट ऑलरेडी हे सगळे इथे कव्हर झालेले आहे, त्यामुळे तुम्ही कोणत्याही पद्धतीने सॅम्पल स्पेस लिहू शकता. टोटल किती असणार आहे, 2 डाय रोल झालेले 6 6 पॉवर 2 36. हे सगळे 36 आउटपुट असणार, 1 2 3 4 5 6 6 इंटू 6 36. सो एन ऑफ एस इज इक्वल टू 36. सॅम्पल स्पेस लिहिलं. आता आपल्याला इव्हेंटचा विचार करायचा आणि त्यानंतर आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची आहे. सो फर्स्ट इज द सम ऑफ डिजिट्स ऑन अपर फेस इज ॲट लिस्ट 10. इव्हेंट ए, सम ऑफ डिजिट्स अपर फेस म्हणजे काय, हे सगळे हे जे आपण नंबर्स लिहितो हे नंबर्स कुठे येतात, अपर फेसवरतीच येत आहे. सो सम ऑफ डिजिट्स ऑन अपर फेस इज ॲट लिस्ट 10. ॲट लिस्ट 10. ॲट लिस्ट म्हणजे काय, कमीत कमी 10 पाहिजे सम. ओके. सो एमध्ये कोणते कोणते एलिमेंट असणार, आपल्याला काय करायचं, फक्त या नंबरची सम करायची. ॲट लिस्ट 10 पाहिजे म्हणजे सम 10 ऑर ग्रेटर दॅन 10 आपल्याला इथे बघायची आहे, और ग्रेटर दॅन 10. सो पॉसिबिलिटी कोणत्या कोणत्या असणार आहे, 10 बघा इथे 7 8 9 इथपर्यंत. तर आपल्याला पहिले 3 रो कन्सिडर नाही करावं लागणार, कारण सम बघा मॅक्झिमम सम इथपर्यंत 9 येते. त्यानंतर नेक्स्ट रोमध्ये जर बघितलं तर इथे सम येते 10. ओके. त्यानंतर आपल्याला 10 और सॉरी मिनिमम ॲटलिस्ट 10 सांगितलं म्हणजे 10 ग्रेटर दॅन 10 चालणार आहे. सो 10 आली इथे, 10 11 त्यानंतर 8 9 10 11 12 हे सगळे आउटपुट म्हणून आपल्याला इथे कन्सिडर करावं लागते. सो 4 6 5 5 5 6 6 4 6 5 and 6 6. N of A 1 2 3 4 5 6. N of A आला 6. आपल्याला काय करायचं, आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची इव्हेंटची. P of A is equal to N of A upon N of S. Since P of A is equal to N of A upon N of S. N of A किती आला 6. फेवरेबल आउटकम काय आहे 6 आणि टोटल पॉसिबल आउटकम्स किती आहे 36. 6/36 सिम्प्लिफाय केलं तर 1/6. प्रत्येक केसमध्ये हा जो नंबर असणार प्रोबॅबिलिटीचा नंबर हा नेहमी 0 आणि 1च्या मध्येच लाय करणार आहे. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट नेहमी एक तर तो 0 असेल 1 असेल किंवा 0 आणि 1च्या मध्ये असणार आहे. 1पेक्षा मोठा किंवा निगेटिव्ह कधीच नसते प्रोबॅबिलिटी. ओके.
सो फर्स्टचा आन्सर आला 1/6. आता सेकंड इव्हेंट काय दिलेला आहे, सेकंड इज सम ऑफ द डिजिट्स ऑन अप्पर फेस इज 33. सम ऑफ डिजिट्स ऑन अप्पर फेस इज 33. सो बी मध्ये कोणते सॅम्पल पॉईंट येणार आहे. इथे जर तुम्ही बघितलं सम किती पाहिजे आपल्याला 33, हे नंबर जर तुम्ही बघितले आपल्याला मॅक्झिमम नंबर 6 आणि 6 मिळणार, म्हणजे मॅक्झिमम सम येऊ शकते 12. 12पेक्षा मोठा नंबर इथे आपल्याला मिळणारच नाही ॲज अ सम. याचा अर्थ काय, सम ऑफ डिजिट्स इज 33. या केससाठी आपल्याकडे एकही सॅम्पल पॉईंट नाही आहे. एकही सॅम्पल पॉईंट नाही म्हणजे काय, ह्या सेटमध्ये एकही एलिमेंट नाही. सो बी इज अन एम्प्टी सेट. बी इज अन एम्प्टी सेट. आपण क्लास 9 मध्ये सेटचा अभ्यास केलेला, त्यामध्ये आपण एम्प्टी सेटचा अभ्यास केलेला. सो बी इज अन एम्प्टी सेट. बी हा एम्प्टी सेट आहे. एम्प्टी सेट आहे. एम्प्टी सेटमध्ये एलिमेंट किती असणार आहे, 0. अँड देअरफॉर एन ऑफ बी इज इक्वल टू 0. आपल्याला फाइंड करायची प्रोबॅबिलिटी. पी ऑफ बी इज इक्वल टू पी ऑफ बी इज इक्वल टू पी ऑफ ए, सॉरी एन ऑफ ए. या केसमध्ये एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ बी आला 0. एन ऑफ एस इज 36. 0/36 म्हणजे काय, 0. 0 आहे म्हणजे काय, दिस इज अन इम्पॉसिबल इव्हेंट. याला आपण असं बोलू शकतो, इम्पॉसिबल इव्हेंट. फाईन. आता लास्ट थर्ड, द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन डिजिट ऑन द सेकंड डाय. फर्स्ट डायवरचा जो डिजिट आहे तो सेकंड डायच्या डिजिटपेक्षा मोठा पाहिजे. इव्हेंट सी, डिजिट ऑन फर्स्ट डाय, digit on first die is greater than digit on second die. याचा अर्थ समजला काय की या कॉम्बिनेशनमध्ये पहिला जो डाय असणार आहे, पहिला डाय म्हणजे हा, याचा डिजिट याच्यापेक्षा मोठा पाहिजे, म्हणजे पहिला नंबर थोडक्यात मोठा पाहिजे. असे कॉम्बिनेशन आपल्याला फाइंड करायचे. त्यामुळे सी मध्ये आपण कोणते एलिमेंट घेऊ शकतो, पहिला डिजिट दुसऱ्यापेक्षा मोठा पाहिजे. पहिला डिजिट म्हणजे बघा कोणती केस असणार आहे, पहिला डिजिट दुसऱ्यापेक्षा मोठा पाहिजे. फर्स्ट रो मध्ये जर बघितलं तुम्ही तर फर्स्ट रो मध्ये पहिला डिजिट नेहमी दुसऱ्या डिजिटपेक्षा लहान आहे. सेकंड रो मध्ये फर्स्ट डिजिट इज ग्रेटर दॅन सेकंड डिजिट. देन इथे असणार आहे, ही एक केस असणार आहे. त्यानंतर फर्स्ट डिजिट इज ग्रेटर दॅन सेकंड डिजिट. हे दोन एलिमेंट असणार आहे. फर्स्ट डिजिट इज ग्रेटर दॅन सेकंड डिजिट. फर्स्ट डिजिट इज ग्रेटर दॅन सेकंड डिजिट. आणि यामध्ये फर्स्ट डिजिट इज ग्रेटर दॅन सेकंड डिजिट. एवढ्या सगळ्या केसेस आपल्याला कन्सिडर करायचे. पहिला नंबर मोठा पाहिजे दुसऱ्यापेक्षा. पहिला नंबर सगळ्या ठिकाणी मोठा आहे दुसऱ्यापेक्षा. मग कोणते कोणते पॉईंट्स असणार आहे, 2 1 3 1 3 2 4 1 4 2 4 3 5 1 5 2 5 3 5 4 6 1 6 2 6 3 6 4 6 5 3 3 6 then 10 आणि 15. एन ऑफ सी इज इक्वल टू 15. एन ऑफ सी मिळालं. सी इव्हेंटमध्ये असणारे नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स किंवा सॅम्पल पॉईंट्स आले 15. प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. सो पी ऑफ सी काय असणार, पी ऑफ सी इज इक्वल टू एन ऑफ सी अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ सी आला 15 आणि एन ऑफ एस आहे 36. 5 5 12. ही झाली प्रोबॅबिलिटी फॉर इव्हेंट सी. थर्ड क्वेश्चन, देर आर 15 तिकीट्स इन अ बॉक्स. एका बॉक्समध्ये 15 तिकीट्स आहे. इच बेअरिंग वन ऑफ द नंबर्स फ्रॉम 1 to 15. आणि ह्या तिकीटवरती प्रत्येक तिकीटवरती 1 to 15 वरचा एक नंबर लिहिलेला आहे. 1 तिकीट इज ड्रॉन ॲट रँडम फ्रॉम द बॉक्स. एक रँडम एक्सपेरिमेंट केला, त्यामध्ये एक तिकीट त्या बॉक्समधून काढलं गेलेलं आहे. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट दॅट तिकीट ड्रॉन. तर आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची इव्हेंटची की जे तिकीट ड्रॉ केलेलं आहे ते तिकीट फर्स्ट शोज अन इव्हन नंबर. ते तिकीट इव्हन नंबर शो करतं. ह्या केससाठी किंवा ह्या इव्हेंटसाठी काय प्रोबॅबिलिटी आहे ते फाइंड करायचं आहे. सेकंड, शोज अ नंबर विच इज मल्टिपल ऑफ 5. जे आपण तिकीट ड्रॉ करतोय, जे तिकीट आपण बाहेर काढतो त्या तिकीटवरती जो नंबर येणार आहे तो नंबर 5च्या मल्टिपलमध्ये असेल, त्याची प्रोबॅबिलिटी काय ते फाइंड आउट करायचं आहे. ओके, क्वेश्चन क्लिअर आहे. एक बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये तिकीट्स आहे, 15 तिकीट्स आहे. प्रत्येक तिकीटवरती नंबर आहे 1 2 3 4 5 या पद्धतीने 15 असे नंबर लिहिलेले आहे. त्यानंतर त्या बॉक्समधून एक तिकीट काढलं गेलेलं आहे. तर मग हे तिकीट काढल्यानंतर ह्या तिकीटवरती इव्हन नंबर असण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे
किंवा जे तिकीट आपण ड्रॉ करतोय त्या तिकीटवर जो नंबर असणार तो 5च्या मल्टिपलमध्ये आहे, याची प्रोबॅबिलिटी काय ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेशन करायचं आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे एन ऑफ ए अँड एन ऑफ एस. सगळ्यात आधी आपण लिहिणार सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस म्हणजे काय पॉसिबल आउटकम्स यामध्ये असणार ते सगळे आपण सेटच्या फॉर्ममध्ये लिहितो. सो टोटल 15 tickets, each with number, each with one of the numbers from 1 to 15. सो सॅम्पल स्पेस काय असणार आहे, प्रत्येक तिकीटवर नंबर आहे. सो सॅम्पल स्पेसमध्ये आपण हे सगळे नंबर लिहूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 and 15. ऑल पॉसिबल आउटकम. ज्यावेळेस आपण तिकीट बाहेर काढणार आहोत त्या बॉक्समधनं त्यावेळेस आपल्याला 1 मिळू शकतो, 2 मिळू शकतो, 8 मिळू शकतो, 12 मिळू शकतो. त्या सगळ्या पॉसिबिलिटी ऑल पॉसिबल आउटकम आपण सॅम्पल स्पेसमध्ये लिहिलं. सो एन ऑफ एस किती असणार आहे, एन ऑफ एस विल बी टोटल 15. ओके, डिनॉमिनेटर तर आपल्याला मिळाला, पॉसिबल आउटकम किती आहे 15. आता आपल्याला इव्हेंटसाठी काय असणार आहे एन ऑफ ए ते फाइंड आउट करायचं आहे. तो आपण काय करूया सगळ्यात आधी फर्स्ट इव्हेंट काय दिलेलं आहे, तिकीट शोज अन इव्हन नंबर. तिकीट शोज अन इव्हन नंबर. इव्हन नंबर म्हणजे असे नंबर जे 2नी डिव्हिजिबल असतात, राईट. त्यामुळे एमध्ये ए या सेटमध्ये कोणते एलिमेंट्स असणार, 2नी डिव्हिजिबल असणारे नंबर. 2नी डिव्हिजिबल असणारे नंबर कोणते, 2 4 6 8 10 12 आणि 14. 15 पर्यंतचे नंबर आहे. सो 2 4 6 8 10 12 14. याचा अर्थ काय, किती एलिमेंट्स आहे, एन ऑफ ए किती असणार आहे 4 5 6 7. एन ऑफ ए इज इक्वल टू 7. आपल्याला कॅल्क्युलेट करायची प्रोबॅबिलिटी. पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. टोटल पॉसिबल आउटकम 15 आहे. आपल्याला ए इव्हेंट पाहिजे. ए इव्हेंटमध्ये आपल्याला आपली रिक्वायरमेंट काय की जो जे तिकीट आपण ड्रॉ करतो त्याच्यावरती इव्हन नंबर पाहिजे. इव्हन नंबर असण्याचे चान्सेस किती आहे 7 किंवा पॉसिबिलिटीज किती आहे 7. सो पॉसिबल आउटकम और फेवरेबल आउटकम किती असणार आहे 7. आणि त्यामुळे पी ऑफ ए इज इक्वल टू 7/15. तर ही झाली प्रोबॅबिलिटी. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ड्रॉइंग अँड इव्हन नंबर इज 7/15, ऑलवेज लेस दॅन 1. ओके, समजलं, सिम्पल क्वेश्चन आहे. नाउ सेकंड, व्हॉट इज द इव्हेंट, शो नंबर विच इज मल्टिपल ऑफ 5. म्हणजे आपण जे तिकीट ड्रॉ करू त्यावर जो नंबर असणार आहे दॅट शुड बी मल्टिपल ऑफ 5. नंबर इज मल्टिपल ऑफ 5. म्हणजे पॉसिबल आउटकम किंवा तिकीट कोणते नंबर आले पाहिजे तिकीटवरती, 5 येऊ शकतो, 10 येऊ शकतो किंवा 15 येऊ शकतो. 15 पर्यंतचेच नंबर आहे त्यामुळे 5 10 15 एवढे 3 नंबर आपल्याला पाहिजे. अँड देअरफॉर बी या सेटसाठी काय काय आपण लिहू शकतो, कोणते एलिमेंट्स लिहू शकतो 5 10 and 15. ओके, अँड एन ऑफ बी किती असणार आहे, किती एलिमेंट्स आहे 3. आपल्याला फाइंड आउट करायची प्रोबॅबिलिटी ऑफ ऑकरन्स ऑफ इव्हेंट बी. सो पी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. फेवरेबल आउटकम काय आहे, आपल्याला काय पाहिजे, आपल्याला पाहिजे आहे मल्टिपल ऑफ 5. म्हणजे एन ऑफ बी किती आहे 3. किती चान्सेस आहे 3. टोटल पॉसिबल आउटकम किती आहे किंवा टोटल पॉसिबल चान्सेस किती आहे एन ऑफ एस दॅट इज 15. 3/15. 3/15ला सिम्प्लिफाय केलं तर नंबर मिळेल 1/15. सो प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज 1/15. प्रोबॅबिलिटी ऑफ ड्रॉइंग अ तिकीट विथ नंबर विच इज मल्टिपल ऑफ 5 इज 1/5. नाउ फोर्थ क्वेश्चन, a 2-digit number is formed with digit 2 3 5 7 9 without repetition. 2-digit नंबर फॉर्म झालेला आहे. तो नंबर फॉर्म करण्यासाठी कोणते डिजिट यूज झालेले आहे 2 3 5 7 9. कंडिशन आहे विदाउट रिपिटेशन, म्हणजे कोणता डिजिट रिपीट झालेला नाही, विदाउट रिपिटेशन. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट नंबर फॉर्म इज. आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायच्या 2 केससाठी 2 इव्हेंट दिलेले आहे. फर्स्ट अँड ऑड नंबर, जो नंबर फॉर्म होता तो नंबर ऑड असेल याची प्रोबॅबिलिटी किती आहे. सेकंड मल्टिपल ऑफ 5, जो नंबर फॉर्म होता दॅट इज मल्टिपल ऑफ 5 याची प्रोबॅबिलिटी किती आहे. असे 2 केसेस आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. क्वेश्चन क्लिअर आहे. 2 डिजिट नंबर फॉर्म करायचा आहे, दिलेल्या डिजिटपासून रिपिटेशन नको आहे. मग त्या केसमध्ये जे आपण डिजिट फॉर्म करणार आहोत, जो नंबर आपण फॉर्म करणार आहोत तर तो नंबर फर्स्ट केस ऑड नंबर असेल त्याची प्रोबॅबिलिटी आणि सेकंड केस मल्टिपल ऑफ 5 असेल याची प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करायची आहे. सगळ्यात आधी आपल्याला काय लागणार, आपल्याला लागेल सॅम्पल स्पेस. सो 2 डिजिट नंबर इज फॉर्म्ड
फ्रॉम डिजिट 2 3 5 7 9 आणि यामध्ये रिपिटेशन नाही आहे, नो रिपिटेशन. ओके, त्यामुळे सॅम्पल स्पेसमध्ये काय काय एलिमेंट असणार आहे, 2 डिजिटचा नंबर फॉर्म करायचा आहे. 2 डिजिट नंबर शुड बी फॉर्म फ्रॉम 2 3 5 7 9. रिपिटेशन नाही आहे. रिपिटेशन नाही म्हणजे काय, आपण ज्यावेळेस नंबर फॉर्म करतो आपण 22 हा नंबर घेऊ शकत नाही, किंवा लेट्स से 55 हा नंबर घेऊ शकत नाही, 77 हा नंबर घेऊ शकत नाही, कारण ते डिजिट रिपीट होत आहे. रिपिटेशन नको, एक डिजिट एकदाच आला पाहिजे. ओके, मग असे कोणते कोणते नंबर्स फॉर्म होते, 2 3 5 7 9. सो पहिला आपण काय करू, 2चं कॉम्बिनेशन प्रत्येक नंबरसोबत घेऊ. 2 3 2 5 2 7 अँड 2 9. 2 3 2 5 2 7 2 9. ओके, आता त्यानंतर सपोज डिजिट जो आहे तो 3 पासून स्टार्ट होते. 2 डिजिट नंबर आहे त्यामुळे ते 2 डिजिटच आले पाहिजे. 3 पासून स्टार्ट होत असेल तर नंबर कसा असू शकतो, 3 2 32 देन 35 37 39. ओके, 5 पासून जर नंबर फॉर्म होत असेल तर 52 53 57 59. ओके, आता 7 पासून जर नंबर फॉर्म होत असेल तर 72 73 72 73 75 अँड 79. आणि त्यानंतर 9 पासून नंबर फॉर्म होत असेल तर 92 93 95 97 92 93 95 97. या व्यतिरिक्त नंबर अजून काही पॉसिबिलिटी नाही आहे. सो टोटल किती झाले, दिस इम्प्लाइज एन ऑफ एस इज इक्वल टू 8 16 17 18 19 20. एन ऑफ एस इज इक्वल टू 20. एन ऑफ एस तर आपल्याला मिळाला, तर आपल्याला इव्हेंटसाठी दोन्ही इव्हेंटसाठी एन ऑफ ए एन ऑफ बी फाइंड करायचं आहे. सो ए फर्स्ट केस, इव्हेंट ए आपण असं कन्सिडर करूया, इव्हेंट A is event of getting odd number, getting an odd number, getting an odd number. odd number म्हणजे काय, जो नंबर 2 ने डिव्हिजिबल नसतो त्याला आपण बोलतो ऑड नंबर. त्यामुळे ए मध्ये काय काय पॉसिबिलिटीज असणार आहे बघा. ज्यावेळेस आपण इव्हेंट घेतो, इव्हेंटमध्ये जे एलिमेंट येतात हे नेहमी सॅम्पल स्पेसमधलेच असतात. त्यामुळे सॅम्पल स्पेस आपल्याला प्रॉपरली यायचं आहे. सॅम्पल स्पेस ज्यावेळेस करेक्ट असेल त्याच वेळेस इव्हेंट ए करेक्ट असणार आणि त्यानंतर आपली प्रोबॅबिलिटी करेक्ट येणार आहे. सो गेटिंग अन ऑड नंबर, ऑड नंबर कोणते कोणते आहे, 23 25 27 29 35 37 39 देन 53 57 59 73 75 79 93 95 and 97. Number which are not divisible by 2. किती आहे टोटल, दिस इम्प्लाइज n of a is equal to 4 4 8 12 13 14 15 16. n of a 16. आता काय करायचं, प्रोबॅबिलिटी. therefore p of a is equal to n of a upon n of s, favorable outcome upon all possible outcome. ऑल पॉसिबल आउटकम म्हणजे सॅम्पल स्पेसमध्ये किती एलिमेंट आहे, 20. आपली काय रिक्वायरमेंट आहे, आपल्याला ऑड नंबर पाहिजे. ऑड नंबर येण्याचे चान्सेस किती आहे, 16. सो 16/20 याला आपण 4ने डिवाइड करू शकतो. सो 4/5 ही झाली प्रोबॅबिलिटी. सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अन ऑड नंबर इज 4/5. इव्हेंट बी, मल्टिपल ऑफ 5. 5चं मल्टिपल पाहिजे, त्यामुळे बी सेटमध्ये काय असणार आहे, बी इव्हेंटसाठी कोणते कोणते एलिमेंट कन्सिडर करते, 5चे मल्टिपल. 5चे मल्टिपल म्हणजे काय, 25 35 त्यानंतर 75 अँड 95. ओके ओके, सो 25 35 75 अँड 95. किती एलिमेंट आले, 4. आणि त्यामुळे प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. काय पॉसिबिलिटीज आहे फेवरेबल आउटकमची, 4. आणि टोटल आउटकम किती पॉसिबल आहे, 20. सो 4/20 दॅट इज इक्वल टू 1/5. सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ नंबर विच इज मल्टिपल ऑफ 5 इज 1/5. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन, फिफ्थ क्वेश्चन. A card is drawn at a random from a pack of well shuffled 52 playing cards.
52 प्लेइंग कार्ड्समध्ये एक कार्ड काढला गेलं. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट कार्ड ड्रॉन इज. तर हा कार्ड काय असणार त्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला फाइंड करायची आहे. 2 केस दिलेले आहे. फर्स्ट, कार्ड ड्रॉन इज अन एस. सेकंड, कार्ड ड्रॉन इज अ स्पेड. तर आपल्याला या 2 केसेससाठी, ह्या 2 इव्हेंटसाठी प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करायची आहे. 52 कार्ड्समध्ये एक कार्ड काढला, मग हा कार्ड एस असण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे किंवा हा कार्ड स्पेड असण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सोल्युशन, टोटल प्लेइंग कार्ड्स, प्रोबॅबिलिटी आहे त्यामुळे आपल्याला पॉसिबल आउटकम आणि फेवरेबल आउटकम कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे आपल्याला एन ऑफ एस आणि एन ऑफ ए फाइंड करायचं आहे. सगळ्यात आधी आपल्याला एन ऑफ एस किती आहे ते मेन्शन करावं लागेल. टोटल प्लेइंग कार्ड्स किती आहे 52. 52 प्लेइंग कार्ड्स आहे त्यामुळे आपण एन ऑफ एस लिहू शकतो. एन ऑफ एस इज इक्वल टू 52. इथे सॅम्पल स्पेस लिहिण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. एन ऑफ एस इज इक्वल टू 52. त्यानंतर फर्स्ट इव्हेंट घेऊया आपण ए. ए इज द इव्हेंट ऑफ गेटिंग अँड एस. गेटिंग अँड एस म्हणजे जो आपण कार्ड ड्रॉ केला तो एस असण्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. त्यामुळे आपण ए इव्हेंट कन्सिडर केला गेटिंग अँड एस. आता यामध्ये एन ऑफ ए मध्ये काय काय पॉसिबिलिटीज असणार किंवा आपण इथे लिहूया. देअरफॉर ए इज इक्वल टू ए मध्ये काय पॉसिबिलिटीज असणार, काय सॅम्पल, काय एलिमेंट्स किंवा काय पॉईंट्स असणार आहे. टोटल 52 कार्ड्स आहे. कार्ड्स आपण बघितले, आपण थेरीमध्ये सुद्धा कार्ड्स सगळ्यात आधी समजून घेतलेले. टोटल 52 कार्ड्स असतात राईट. 52 मध्ये 26 रेड असतात आणि 26 ब्लॅक असतात. ओके. 26 रेडमध्ये 13 असतात हार्टचे कार्ड्स असतात. 13 असतात डायमंड. त्याच पद्धतीने हे जे 26 आहे ब्लॅक कार्ड यामध्ये 13 असतात स्पेडचे आणि 13 असतात क्लबचे. हे तर माहिती आहे. त्यानंतर एक कॅटेगरीमध्ये सपोज डायमंड आपण कन्सिडर केला तर डायमंडमध्ये एक एस असतो. ठीक आहे. त्यानंतर एक असतो जॅक, क्वीन आणि किंग आणि त्यानंतर बाकीचे असतात नंबर कार्ड्स. नंबर कार्ड्स म्हणजे कोणते 2, 3, 5, 6 पासून सुरू होऊन 10 पर्यंत असे टोटल कार्ड्स असतात. 9 कार्ड्स असतात. सो 9, 10, 11, 12, 13 एवढे टोटल 13 कार्ड्स एका टाईपमध्ये असतात. याच पद्धतीने हार्टसाठी सुद्धा असणार आहे, क्लबसाठी सुद्धा असणार आहे, स्पेडसाठी सुद्धा असणार आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे, आपल्याला प्रोबॅबिलिटी कशी कॅल्क्युलेट करायची. इव्हेंट काय दिलेला आहे गेटिंग अँड एस. एस येण्याचे चान्सेस किती आहे किंवा एस येण्याचे पॉसिबिलिटीज काय काय. आपल्याला प्रत्येक टाईपमध्ये एक एस असणार आहे बरोबर. यामध्ये एक, यामध्ये एक, यामध्ये एक, यामध्ये एक म्हणजे एन ऑफ ए किती असणार आहे 4. 4 एस असतात. एका सेटमध्ये 4 एस असतात करेक्ट. हवं ते इथे आपण लिहू शकतो. डायमंड एस, देन हार्ट एस, क्लब एस आणि त्यानंतर स्पेड एस. सो एन ऑफ ए इज इक्वल टू 4. देअरफॉर एन ऑफ ए इज इक्वल टू 4. आपल्याला कॅल्क्युलेट करायची प्रोबॅबिलिटी. पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. फेवरेबल आउटकम येण्याचे चान्सेस किती आहे 4. पॉसिबिलिटी किती आहे 4. एन ऑफ एस किती आहे 52. याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. आपण 1/13. 4ने डिवाइड केलं तर 1/13. सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अँड एस इज 1/13. ठीक आहे. सिम्पल आहे. किती एस असतात 4 एस असतात. सो 4 डिवायडेड बाय टोटल कार्ड्स 4/15. स्पेड किती असतं आपण बघितलं स्पेड 13 असतात टोटल. ठीक आहे. आपल्याला फक्त त्यांनी हा टाईप विचारला. स्पेडमधलं कोणतं एखादा कार्ड येण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे 13 स्पेड आहे. 13 हे काय झालं आपलं फेवरेबल आउटकम डिवायडेड बाय टोटल किती आहे 52. सो 13/52 असणार आहे सेकंडसाठीचा आन्सर. सो आपण इव्हेंट डिफाईन करूया बी गेटिंग अ स्पेडचं कार्ड मिळणार आहे. सो एन ऑफ बी टोटल किती कार्ड्स असतात स्पेडचे 13. त्यामुळे 13 पॉसिबिलिटीज असणार आहे आणि म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस 13/52 1/4. सिम्प्लिफाय जर केलं तर 1/4. सो गेटिंग स्पेड प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ स्पेड इज 1/4. ओके. समजलं. सिम्पल होता क्वेश्चन.